तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा कसा घ्यायचा तो फॉर्म्युला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा ब्लाऊज कटिंग करताना गळा रुंदी, शोल्डर, मुंडा कसा घ्यायचा हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात येईल। त्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे कटोरी ब्लाऊजचा चार्ट। तो चार्ट बघून तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज सहज कट करू शकता। जर आपल्याकडे चार्ट असेल तर आपण सहज तो चार्ट समोर ठेवून ब्लाऊज सहज कट करू शकतो। आपल्याला ब्लाऊजचं माप म्हणजे समोरील गळा, पाठीमागचा गळा आणि उंची बघायची आहे। आणि त्याच्यानंतर चार्टमध्ये जे माप आहे ते चार्टमधली माप तुम्हाला आपण पेपरवरती टाकली तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे। त्यामुळे आपला ब्लाऊज कधीही बिघडत नाही, कारण माप जे आहे ते आपण चार्टमध्ये ऑलरेडी व्यवस्थित आपले मोजून घेतलेले असतात। त्यामुळे चार्टप्रमाणे ब्लाऊज कटिंग केला तर ब्लाऊज बिघडायचे चान्सेस खूप कमी असतात। त्यामुळे तुम्ही चार्टप्रमाणे ब्लाऊज कट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा ब्लाऊज कट करताना बिलकुल अडचण येणार नाही। आणि मी तुम्हाला इथं चार्ट दाखवणार आहे, त्याचबरोबर आकृतीही काढून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला तो ब्लाऊज कटिंग करताना बिलकुल अडचण येणार नाही। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सुरुवातीला आपल्याला मी चार्ट दाखवते तुम्हाला। तर बघा, हा चार्ट आहे आपला। तर चार्टमध्ये मी तुम्हाला 28 ते 48 साईजपर्यंत माप काढलेले आहेत। ती मापे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला बघा, मी अगोदर तुम्हाला माप समजावून सांगते 2 साईजचं, आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला मी तयार करूनही दाखवणार आहे आकृती, जेणेकरून तुमच्या बरोबर असं लक्षात येईल। तर बघा, आपण इथं काय लिहिलेलं आहे, साईज लिहिलेले आहे, छातीचा चौथा भाग, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा आणि शिलाई मार्जिन। प्रत्येक ब्लाऊजला शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे। तुम्हाला 2 इंच घ्यायचं असेल ते 2 इंचही घेऊ शकता, पण बाकीचे जे माप आहेत ते आपल्याला साईजनुसार घ्यायचे आहेत। म्हणजे तुमचा ब्लाऊज 28 साईजचा आहे तर हेच माप तुम्हाला ब्लाऊज पेपरवरती टाकलं तर तुमचा ब्लाऊज बिलकुल चुकणार नाही, परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज येणार आहे। तर 28 साईजचा ब्लाऊज आहे, तर छातीचा चौथा, बऱ्याच जणींना प्रश्न पडतो घडी कितीची घालायची, ब्लाऊजची छातीची घडी किती घालायची। तर 28 साईजचा ब्लाऊज असेल तर गणित करत बसण्याच्या ऐवजी आपल्याला इथं मी छातीचा चौथा भागही काढून दिलेला आहे। 28 साईजचा ब्लाऊज आहे तर 7 इंच छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे, शोल्डर आहे ते 2.5 इंच घ्यायचा आहे, आणि मुंडा आहे तो 5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। 30 साईजचा ब्लाऊज आहे तर तुम्हाला छातीचा चौथा भाग 7.5 इंच येईल, 2 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। जर 32 साईजचा ब्लाऊज आहे तर तुम्हाला 8 इंच छातीचा चौथा भाग, गळा रुंदी 2.5 इंच, 3 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 8.5 इंच छातीचा चौथा भाग, 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा, 1.5 इंच मार्जिन, हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे। तर बघा, हा चार्ट म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही लिहूनही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचं माप काढताना प्रॉब्लेम येणार नाही। मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचा ब्लाऊज कट करताना बिलकुल अडचण येणार नाही। 36 साईजचा ब्लाऊज आहे तर 36 साईजच्या ब्लाऊजला छातीचा चौथा भाग येतो 9 इंच, 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा, 1.5 इंच मार्जिन। 38 साईजचा ब्लाऊज आहे, 9.5 इंच गळा रुंदी, 9.5 इंच छातीचा चौथा भाग, गळा रुंदी आहे 2.5 इंच, 3 इंच आहे शोल्डर, मुंडा आहे 6 इंच, 1.5 इंच गळा शिलाई मार्जिन। 40 साईजचा ब्लाऊज आहे, छातीचा चौथा भाग येतो 10 इंच, 10 इंच छातीचा चौथा भाग। 40 साईजच्या ब्लाऊजला गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे, 3.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे, मुंडा 6.5 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। तर अशा पद्धतीने घ्यायचं आहे। तर आता शोल्डर कुठं टाकायचं, उंची कुठं टाकायची हे मी तुम्हाला समजावून व्यवस्थित सांगते, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला उंची टाकायची आहे, ब्लाऊजची उंची जेवढी असेल तेवढी उंची घ्या। आता इथं आपला वहीमध्ये तुम्हाला मी आकृती काढून दाखवत आहे, त्यामुळे मी एवढे 13 इंच 14 इंच उंची घेऊ शकत नाही, त्यामुळे इथं मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या। म्हणजे सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे, उंची टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे,
उंची घ्यायची, उंचीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे। उंची घेतल्याच्या नंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे। गळारुंदी बघा किती आहे, आता आपण तेवढं घ्यायचं आहे। 28 साईजचा ब्लाऊज आहे तर 2 इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे। 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे। शोल्डर आहे ते 2.5 इंच घ्यायचं आहे। मग बघा 2 इंच गळारुंदी घेतली, शोल्डर आहे ते 2.5 इंच घेतलेला आहे आपण। आता आपण इथं गळारुंदी घेतली, हे जे आहे ते आपलं शोल्डर घेतलं, म्हणजे असं गळारुंदी घ्यायची 2 इंच। शोल्डर घेतलेला आहे आपण 2.5 इंच। त्याच्यानंतर समोरील गळा घ्यायचा आहे आपल्याला। तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्हाला समोरचा गळा घ्यायचा आहे। आता एवढा पूर्ण गळा टाकून नाही शकत मी इथं, त्यामुळे मी इथं एवढा सगळा घेते। आणि हे बघा असं 2 इंच इथंही गळारुंदी घ्यायची आणि समोरच्या गळ्याला आपल्याला इथं व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। समोरच्या गळ्याला आपल्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे। गोलाकार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, मुंडा घ्यायचा आहे। मुंडा जो आहे तो आपल्याला इथला जो आहे 5 इंच तो घ्यायचा आहे। मुंडा घेतलेला आहे आपण इथं, अशा पद्धतीने माप टाकायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचा आहे। म्हणजे छातीचा चौथा भाग आपला किती आहे, 28 साईजच्या ब्लाऊजसाठी 7.5 इंच छातीचा चौथा भाग आणि प्लस हे 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि हे परत मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मुंडेचे आकार घ्यायचे आहेत। 2 मुंडेला आकार असतात, समोरचा आणि पाठीमागचा। तर मुंडेचे आकार 2 आहेत आपल्याला, तर मुंडेचे आकार आपल्याला इथं कोपऱ्यामध्ये घ्यायचे। पाठीमागचा आपला मुंड्याचा आकार आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला, आणि समोरचा आहे तो 1 इंचाला घ्यायचा आहे। एक एक करून मुंड्याला आकार देऊयात आपण। हा आपला 1.5 इंचाचा मुंड्याचा आकार झाला आणि हा आपला 1 इंचाचा मुंड्याचा आकार झालेला आहे। अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे। हे मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत। अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहे। मुंड्याचा आकार दिल्याच्या नंतर आपल्याला योकपट्टी टाकायची आहे। बघा गळारुंदी घेतली आपण, शोल्डर घेतलेला आहे, हा मुंडा घेतला आणि हे मुंड्याचे आकार। आता आपल्याला योकपट्टीचं माप टाकायचं आहे। तर योकपट्टी जी आहे ती 28 ते 38 साईज पर्यंत तुम्हाला 2.5 आणि 3 आणि 2.5 घ्यायची आहे। चाळीच्या पुढच्या ब्लाऊजसाठी 3.5 आणि 3, म्हणजे इथल्या बाजूला तुम्हाला 3 घ्यायचं, इकडं 2.5 घ्यायचं, 28 ते 38 साईज पर्यंत। आणि पुढच्या ब्लाऊजसाठी इथं 3.5 आणि इथं 3 घ्यायचं आहे। तर आता आपण इथं पूर्ण तेवढी घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण इथं 1.5 इंचाला मार्किंग करूया, इकडं 1.25ला मार्किंग करूया। आणि हे पट्टीनं अगोदर सुरुवातीला 1.25चा पॉईंट, म्हणजे सुरुवातीला 2.5चा पॉईंट जोडून घ्यायचा आणि हे आपण कर्वमध्ये असं आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीला, अशा पद्धतीनं। त्याच्यानंतर कटोरी कशी टाकायची, छातीचा चौथा भाग आणि प्लस जे शिलाई मार्जिन आहे आपलं त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। हे आपलं छातीचा चौथा भाग आणि हे आपलं शिलाई मार्जिन। प्रत्येक वेळेस माप टाकल्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन आहे याचा मध्य काढायचा आहे। 8.5चा मध्य किती येणार आहे आपल्याला, 4.25 इंच। इथं 4.25 इंचाला एक मार्किंग केलं। समोरचा 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग केलं आपण। समोरच्या गळ्याला 1 इंचाला मार्किंग करायचं आणि हे पॉईंट आहे ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर पूर्ण पेपर कटिंग हवा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती प्रत्येक साईजचे पेपर कटिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत, ते तुम्ही बघू शकता। ही बघू शकता आपली कटोरी, ही योकपट्टी, हा मुंडा, गळारुंदी, शोल्डर, अशा पद्धतीने हे आपलं माप काढून झालेलं आहे। ही आहे ते आपली क्रॉस पट्टी आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला माप टाकून घ्यायचं आहे। तर खूप सोपी पद्धत आहे, म्हणजे गळारुंदी कुठं टाकायचं, शोल्डर कुठं टाकायचं, मुंडा कसा घ्यायचा, कटोरीचं माप कसं टाकायचं, मी इथं तुम्हाला व्यवस्थित असं समजावून सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आता आपण पुढचं बघूया। 40 साईज पर्यंत बघितलेला आहे आपण।
40 साईजच्या पुढच्या ब्लाऊजसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग आपला 10.5 इंच आहे. 10.5 इंच छातीचा चौथा भाग, 3 इंच गळा रुंदी, 3.5 इंच शोल्डर, 6.5 इंच मुंडा. 44 साईजचा ब्लाऊज आहे. छातीचा चौथा भाग येतो 11 इंच, 3 इंच शोल्डर, 2.5 इंच गळा रुंदी, 6.5 इंच मुंडा, 1.5 इंच शिलाई मार्जिन. 46 साईजचा ब्लाऊज आहे. 11.5 इंच छातीचा चौथा भाग, 3 इंच गळा रुंदी, 3.5 इंच शोल्डर, 6.5 इंच मुंडा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. 48 साईजचा ब्लाऊज आहे आपला. छातीचा चौथा भाग येतो 12 इंच, गळा रुंदी 3 इंच, शोल्डर 3.5 इंच, मुंडा 6.25 इंच घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजला ह्या चार्टमध्ये बघून गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा घेतला तर ब्लाऊज बिघडणार नाही, तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणार. नेहमी कुठंतरी मुंड्यामध्ये जरी प्रॉब्लेम येतो, शोल्डरमध्ये, गळा रुंदीमध्ये कुठंतरी प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ब्लाऊज बिघडतो. काहीतरी कमी जास्त होतं, त्यामुळे आपला ब्लाऊज एकदम चुकीचा होतो. हे जे माप टाकलं आणि अशा पद्धतीनं टाकलं तर तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही, याची मी गॅरंटी देते. एकदा नक्की ट्राय करा, खूप सोपं आहे. तर हा चार्ट आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हा चार्ट लिहूनही घेऊ शकता. आता पूर्ण चार्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे. अगोदर तुम्हाला मी एक एक का दाखवलं तर तुमच्या लक्षात यावं म्हणून एक एक दाखवलेला आहे झाकून असं. आता आहे ते पूर्ण चार्ट दाखवलेला आहे मी तुम्हाला. हा चार्टचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण आहे तर तुम्ही हा चार्ट लिहून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे. आणखीन कुठला चार्ट हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला एखाद्या व्हिडिओची लिंक जर हवी असेल, कटोरी ब्लाऊज कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि कमेंट बॉक्समध्येही देईन. म्हणजे तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला इथं व्यवस्थित असं लक्षात येईल. तर सहज आणि सोप्या पद्धतीनं आपण न चुकता एकदम व्यवस्थित असे परफेक्ट ब्लाऊज कुठल्याही साईजचा, छोटी साईज असो किंवा मोठी साईज. बऱ्याच जणींना कन्फ्युजन होतं की मोठ्या साईजचे ब्लाऊज कट करताना अवघड जातं. तसं काही नसतं. छोट्या साईज आणि मोठ्या साईज माप बरोबर असलं तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज आपण बिनधास्तपणे कट करू शकतो. त्यासाठी हा चार्ट हवा आहे तुमच्याकडं. हा चार्ट लिहून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे तो व्हिडिओही नक्की बघा. म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना येणारे अडचणी जे आहे ते एकदम व्यवस्थित होतील. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.